असं वाटतं असं हात घालून धरून बाहेर काढावं. इतक्या कडाला यायला लागलं तर. किती अरे काय आता सकाळची आमची सगळी कामं झाली होती. मग म्हटलं चला आता 11 वाजले होते, म्हटलं छान मस्त थंडगार ताक पिऊया. तर इथं आरव असता आणि आयुषना तिघं मिळून नाही तर रोहिणीला मदत करत होते ताक बनवायला. तर इथे तुम्ही बघू शकता बा कसे घुसळतायत रवीनं. आता मला पण इथं म्हटलं ताक घेऊन म्हटलं थोडंसं आवरून ना आता 8 वाजताच्या स्कूलमध्ये जायचं होतं, कारण आज त्यांचा रिझल्ट आहे आणि त्यांचं ॲडमिशन पण रिन्यू करायचं होतं, म्हणून आता आम्ही जाणार होतो. पण आता इथं बघा यांची एवढी गडबड होती ताक बनवायला की काय विचारूच नका. तर चला मग आता पटकन मी आवरून घेते. स्कूलमध्ये तर जायला निघाले, म्हटलं छान मस्त असा व्यवस्थित व्लॉग शूट करावा. आणि इकडे बघा असता आमची झोपी पण गेली होती, आरो पाठीमागे बसला होता आणि आम्ही निघालोच होता. पण असं झालं की शूट माझं चालू होतं आणि मध्येच माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. तर इथं ना हा माझ्याकडे अगारोचा फ्लॅश कार चार्जर आहे, जो की ट्रिपल पोर्ट असलेला हाय पॉवर कार चार्जर आहे, जो फास्ट आणि स्मार्ट चार्जिंगसाठी बनवला आहे. याच्यामध्ये ना आपल्याला एकूण 230 पॉवर वॅटचं आउटपुट मिळतं आणि 140चा जो डेडिकेटेड पॉड आहे ना त्याच्यामध्ये लॅपटॉप पण आपण चार्ज करू शकतो. त्यामुळे प्रवासात काम करण्यासाठी ना एकदम उपयोगी आहे हे. याच्यामध्ये ना स्मार्ट चिप टेक्नॉलॉजी असल्यामुळे ना ते डिव्हाइस ओळखून त्याला लागणारी पॉवर आपोआप देतं. तसंच PPL म्हणजे प्रोग्रामेबल पॉवर सप्लाय सपोर्ट असल्यामुळे ना चार्जिंग अधिक स्थिर होते आणि उष्णता कमी निर्माण होते. आता हा चार्जर ना एकाच वेळी 3 डिव्हाइस चार्ज करू शकतो. महत्वाचं म्हणजे बघा पॉवर कमी होत नाही आणि लॅग पण होत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता बघा लॅपटॉप, मोबाईल आणि पॉवर बँक मी इथे चार्जिंगला लावलेले. याच्यासोबत तुम्ही ना इयरबड्स, टॅब किंवा स्मार्ट वॉच सुद्धा चार्जिंग करू शकता. आणि याच्यामध्ये एक सेफ्टी सिस्टीम आहे ज्याच्यामुळे शॉर्ट सर्किट, ओव्हर हिटिंग, ओव्हर करंट यापासून संरक्षण होतं. आणि हा चार्जर कॉम्पॅक्ट, हलका आणि मजबूत आहे, त्यामुळे ना 12 ते 24 वोल्ट कार सॉकेटमध्ये बसतो, त्यामुळे कार आणि SUV मध्ये वापरता येतो. आणि तसं ना लॅपटॉप सुद्धा आपला फुल चार्ज झाला. आणि तसं तर चार्जिंगची स्पीड ना चार्जरची कॅपॅसिटी, केबलची क्वालिटी आणि डिव्हाइस सपोर्टवर अवलंबून असते. आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली, तिथून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर इथं बघा स्कूलमध्ये जाऊन आलो, असताच आरोचा रिझल्ट घेतला आणि त्यांचे बुक्स वगैरे घेतले आणि आता मी पंढरपूरला जायला निघालो. आणि असताना क्लासमध्ये फर्स्ट आली, तर असताना ना 99.20% मार्क मिळाले आणि आरोला ना 76% मिळाले होते. तसं तर बघायला गेलं तर आरो पेपरच्या वेळी ना खूप जास्त आजारी होता, त्याच्या पेशी वाढल्या होत्या, त्याच्यामुळे आम्हाला माहित होतं त्याचा रिझल्ट थोडा कमी येणार आहे, पण त्याला तेवढे मार्क्स मिळाले म्हणून आम्ही भरपूर खुश होतो. आता इथं डीमार्टला आलो. आता इथं बघा असताना बॅग घ्यायची होती, तर तिच्या चॉईसनच घ्यायची होती. पप्पा हे घ्या, मम्मा हे पाहिजे, असं चालू होतं. आता आपल्या वेळी बघा स्कूल ज्यावेळेस चालू व्हायचे आपले जूनमध्ये आणि आताच्या मुलांचे स्कूल हे एप्रिलला सुरू होतात, हो की नाही. तिथे थोडीफार आम्ही शॉपिंग वगैरे केली, मुलांच्या स्कूलसाठी जे काही लागणार होतं ते घेतलं आणि घरी जायला निघालो. आता पावसाचं पूर्ण असं वातावरण झालं होतं, तर जातो आता पटकन घरी. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा, आवडला तर सबस्क्राईब करा. चला भेटू.